अनेक राजकीय आव्हानं लीलया पेलली. तसंच शहाच्या राजकारणात सुद्धा त्यांनी विरोधकांना धोबी पछाड दिली. त्यामुळेच गेल्या 10 वर्षात राज्याचं राजकारण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच भोवती फिरत असल्याचं चित्र आहे. मी जेव्हा हे सांगितलं त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, हा लढणारा व्यक्ती आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपला शब्द खरा करून दाखवला. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवातून धडा घेत फडणवीसांनी विधानसभेसाठी नवी रणनीती आखली आणि विजयश्री खेचून आणली. जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. पण फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली. अगर एक है आता एक राहिलो तर सेफ राहू. आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचं चक्रव्यूह भेदण्यात यश मिळवलं. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तुटलेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या तयारीसाठी फार अवधी नव्हता. पण फडणवीसांनी कमी वेळेत अचूक नियोजन करून महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवलं. खरं तर या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली होती. हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं. ये लोग सिर्फ बोलने में है, सिर्फ बातों में है. और हम तो हिंदी में कहते हैं जो गरजते वो बरसते नहीं है. ये गरजने वाले लोग हैं, हम बरसने वाले. फडणवीसांच्या राजकीय आलेखावर नजर टाकली तर महापौर ते मुख्यमंत्री या प्रवासात विविध टप्प्यांवर त्यांनी आपलं राजकीय नेतृत्व सिद्ध केलंय. खरं तर कुटुंबातूनच त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील विधान परिषदेचे सदस्य होते. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. देवेंद्रजींचे वडील नागपूरचे उपमहापौर आणि विधान परिषदेचे आमदार होते. देवेंद्र लहान असताना वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर घरी अशी परिस्थिती तयार झाली की गंगाधररावांनी समाजाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य दिलं. कोणीतरी त्यांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि त्या प्रतिनिधित्वाची जाणीव ठेवून देवेंद्र सामाजिक आणि राजकीय कार्यात उतरला. विद्यार्थी परिषद असो, युवा मोर्चा असो. 1992 साली वयाच्या 22व्या वर्षी फडणवीस नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे फडणवीसांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली नाही. हे खरं असलं तरी राजकारणातला प्रवास मात्र नक्कीच सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांनी नितीन गडकरींच्या नेतृत्वात राजकीय वाटचाल सुरू केली. अगदी कमी वयातच नागपूर महानगरपालिकेचा महापौर होण्याची त्यांना संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 1999 साली भलेही शिवसेना भाजप युतीला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं, पण फडणवीसांनी मात्र विधानसभेत एंट्री केली. पुढे गडकरींच्या सावलीतून बाहेर पडून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पक्षात एक तप काम केल्यानंतर 2013 साली त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. मोदींनी त्यावेळीच फडणवीसांचे नेतृत्व गुण हेरल्याची आठवण फडणवीसांचे मित्र सांगतात. मोदींना देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाल्यावर नागपूरच्या काही प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी आले होते. कस्तुरजन पार्कच्या सभेत मोदीजींनी पहिलं वाक्य असं वापरलं कि महाराष्ट्र की नागपुर में ऐसी भूमि में आया हूँ कि जिस भूमि में मुझे विश्वास है देवेंद्र फडणवीस जैसा युवा
नेता युवा कार्यकर्ता, ये महाराष्ट्र के आगे जाके हमारी पार्टी की पहचान है और देवेंद्र जी के नेतृत्व में हम महाराष्ट्र का चुनाव जीतेंगे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा काळ फडणवीसांच्या नेतृत्वाची परीक्षा पाहणारा होता. कारण एकीकडे शिवसेनेनं साथ सोडली होती तर दुसरीकडे हातची सत्ता गेली होती. त्यामुळे फडणवीसांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. हे 2.5 वर्ष मधले अतिशय म्हणजे फारच वाईट पिरियड्स त्याच्याकरता गेला, आमच्या सगळ्यांकरता गेला. दररोज नवीन टेन्शन वाढायचं, दररोज नवीन आरोप व्हायचे. पर आरोप तर अधिकार आहे लोकांचा करण्याचा, पण बिलो द बेल्ट आरोप करणं, वाटेल तसं ट्रोल करणं, सगळ्याच गोष्टीवरनं त्याला नावं ठेवणं, तर त्याच्यामुळे कुठे आम्हाला दुःख व्हायचं, संताप व्हायचा. त्या 2.5 वर्षाच्या काळात फडणवीस खचून गेले नाही. त्यांनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे आपल्या विरोधकांच्या डावपेचांना अचूक प्रत्युत्तर देतानाच पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. त्यांनी ठरवून काय करायचं हे ठरवून त्यांनी कमबॅक केलं. त्याच्या कमबॅकचे उदाहरणं हे महाराष्ट्राच्या पॉलिटिकल स्टडीमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्की दिल्या जातील. आणि कसं कमबॅक करावं, जेव्हा तुम्हाला लोकांनी राईट ऑफ केलेलं आहे पूर्ण, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही परत फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन पूर्ण आपल्या कर्तृत्वानी लोकांना कसं दिपवून टाकावं. गेल्या 5 वर्षातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर फडणवीसांवर त्यांच्या विरोधकांनी शाब्दिक हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. सरकारवरचा विश्वास उडालाय. सर्वसामान्य लोक विचारायला लागले ते सरकार करते ते बरोबर आहे का चूक आहे. ते नेहमी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टार्गेटवर राहिले. मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन या घोषणेवरून मवियाच्या नेत्यांनी फडणवीसांची अनेकदा खिल्ली उडवली. मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली, पण त्यांनी कुठं बसेल हे सांगितलेलं नव्हतं. जणू तो मविया नेत्यांच्या चेष्टेचा विषय ठरला होता. पण फडणवीसांनी त्याच वेळी पुन्हा येण्याचा जणू प्रण घेतला होता. देवेंद्रजींनी जेव्हा म्हणाले की मी पुन्हा येईल, तो काळ वेगळा होता. त्याच्यानंतर काय घटना घडल्या त्या तुम्हाला सर्व माहिती आहे. पण देवेंद्रजींनी जेव्हा हे वाक्य वापरलं की मी पुन्हा येईल, तेव्हाच त्यांना लक्षात होतं की मी महाराष्ट्रात पुन्हा येणार. त्याच्याकरता त्यांनी त्या क्षणापासून कामं चालू केली असतील, प्लॅनिंग केलं असेल. फडणवीसांचं राजकारण पाहता त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीतून आपल्या विरोधकांना उत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.